पोलीस सत्यभोजे ऍक्सिडेंट जाऊ बाई पत्रकार तू नीट सांग की जरा नीट आज ती चोर पोलीस राणी असं ऐकलं तर हे काय सांगायला लागली तू तसं नाही सांगत बसायला वेळ नाही तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने चला चला सांगतो चला बघा बघा राजकीय काही हस्तक्षेप यामध्ये आहे का सर? आम्हाला याचं उत्तर त्यांच्याकडूनच हवंय सर आरोपीकडनंच आम्हाला उत्तर हवंय. शांत देऊ द्या, व्हा सर. शांत व्हा. बघा सगळ्यात आधी मला सत्यजित सुर्वेंचे आभार मानायचे, कारण ते नेहमीच आमची मदत करतात आणि यावेळी सुद्धा या गुन्हेगाराला पकडून त्यांनी आमची मदत केली. हा सापडला म्हणून हे सिद्ध झालं की कॉन्स्टेबल वाघमारे निर्दोष आहे. आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. ठीक आहे जाधव साहेब, मला असं एक विचारायचे की यामागं नक्की हेतू काय होता हे आम्हाला त्यांच्या तोंडूनच ऐकायचंय. जाधव साहेब, यामागे काही राजकीय हस्तक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं का? याशिवाय काही विरोधकांचाही हस्तक्षेप आहे का असं तुमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे का? त्यांना प्लीज बोलू द्यात सर. आम्हाला हे उत्तर त्यांच्याकडूनच हवंय आणि आम्ही हे उत्तर घेतल्याशिवाय इथून नाही जाणार. आम्हाला उत्तर आरोपीकडूनच हवंय. याच्या पाठीशी कोणाचा हात आहे का? त्यांनीच उत्तर द्यावं. ठीक आहे, तुम्हाला याच्याकडनं उत्तर हवंय ना? ठीक आहे, सांगेल ना तू. सांग रे. त्याचं असं झालं की माझं एक 2 नंबरचं काम होतं, त्यासाठी मी वाघमारे मॅडमला पैसे देऊ केले, पण त्यांनी ते काम करण्यासाठी नकार दिला आणि पैसे सुद्धा स्वीकारले नाही. मग याचाच बदला घेण्यासाठी मी त्यांना फसवलं. वाघमारे मॅडम निर्दोष आहेत, त्यांनी कुठलीच लाच घेतलेली नाहीये. ऐकलं? झालं समाधान? हे बघा, कॉन्स्टेबल वाघमारे या एक कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत आणि त्या निर्दोष आहेत याचा आम्हाला कधीही संशय नव्हता. आणि त्यांचं काम सगळ्या साताऱ्याला माहिती आहे, नवीन नाहीये काही. आणि या सगळ्यानंतर सत्य समोर आलंच आहे आणि त्या निर्दोष सिद्ध झाल्याच आहेत. तर मी सगळ्यांसमोर त्यांचं सस्पेन्शन मागे घेतो आणि त्यांना सन्मानाने पुन्हा ड्युटी जॉईन करण्याचे आदेश देतो. बेस्ट ऑफ लक मंजू मॅडम, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला याच्याकडनं उत्तर हवंय ना? ठीक आहे, सांगेल ना तू. सांग रे. त्याचं झालं असं की माझं एक 2 नंबरचं काम होतं, याचाच बदला घेण्यासाठी मी त्यांना फसवलं. वाघमारे मॅडम निर्दोष आहेत, त्यांनी कुठलीच लाच घेतलेली नाहीये. जानव, ऐकलं? झालं समाधान? तर मी सगळ्यांसमोर त्यांचं सस्पेन्शन मागे घेतो आणि त्यांना सन्मानाने पुन्हा ड्युटी जॉईन करण्याचे आदेश देतो. वा, एकच नंबर. पप्पा, मला वाटलंच होतं मंजूवानी असं करणारच नाहीत कधी. अगदी खरं आहे जयदे तुझं. हे बघ, मंजूला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सत्याने आकाश पाताळ एक केलं. तिच्यावरच्या बदनामीचा डाग त्यांनी पुसून टाकला. तिला तिचा मान सन्मान सगळं काही परत मिळवून दिलं. सत्य कितीही नाकारायचा प्रयत्न केला ना तरी ते कधीच बदलत नसतं. आणि आपल्या माणसांना आपणच समजून घ्यायचं असतं. कुणी बाहेरच्या माणसाने आपल्या माणसाला दोषी ठरवलं म्हणून आपलं माणूस कधी दोषी होत नाही. काय माया, बरोबर आहे ना? कसलं बियाकल रेड पोचलेत म्या. काय रे, बाई आणि पुरुषातला फरक कळला ना तुला? हो साहेब, मलाच नाही, कुणालाच नाही कळला. अरे आम्ही लांबून बघत होतो, पण तो ती लागला होतास ना, कडब्यात लोळत होतास ना तिला घेऊन. जाऊ दे, आता तो मैद्या, तो दगड पक्षी माराय मी फेकला होता ना दगड, तो आता पोलिसात जाणार, माझं नाव सांगणार. अरे उद्या मला फॉर्म भरायचंय. फॉर्म भरायच्या आधीच पोलिसांनी मला अटक केली तर मग फिरतोय लोकांच्या घरी उकाडा टाकत. दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या, हो दूध घ्या, माझं दूध घ्या, माझं दूध घ्या. या समद्याला तुम्ही जबाबदार आहे, लक्षात ठेवा. दाजी, मोबाईल बघा. मोबाईल बघू? नवीन घेतलायस? कुठल्या कंपनीचा आहे?
मॉडेल काय आहे अहो दाजी बातमी बघा म्हणते मी. बातमी काय दाखवतोस मला इथं माझी बातमी व्हायची वेळ आली आणि तुम्हाला बातमी दावाय आलाय अहो दाजी ती बातमी नाही आपण जो धरून ठेवलेला माणूस आहे त्याला अटॅक झाली ती बातमी आहे अरे हो बघू त्याचं झालं असं की माझं 1-2 नंबरचं काम होतं याचाच बदला घेण्यासाठी मी त्यांना फसवलं वाघमारे मॅडम निर्दोष आहेत त्यांनी कुठलीच लाच घेतलेली नाही तर मी सगळ्यांसमोर त्यांचं सस्पेन्शन मागे घेतो आणि त्यांना सन्मानाने पुन्हा ड्युटी जॉईन करण्याचे आदेश देतो. बापरे काय बातमी दिलीस तू मग माझं नाव पण नाही घेतलं माझं काहीच पोलिसांना सांगितलं नाही कसं काय म्हणजे उद्या तिकीट आपण फॉर्म भरू शकतो 100%. ए सयाजी मुकादम टीव्ही बघून जास्त खुश होऊ नकोस. कोण बोलतोय रे कोण बोलतोय अरे एवढं भेटलोय आपण मला वाटलं आवाजावरून ओळखशील. ठीक आहे हरकत नाही आता नंबर सेव्ह करून ठेव सत्यजित सुर्वे बोलतोय आणि ऐक तुझं नाव ना मुद्दाम घेतलं नाही मी पोलिसांसमोर कारण तुझा कार्यक्रम मला निवडणुकीच्या आखाड्यात फिक्स करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट इथनं पुढं काड्या करताना जरा सांभाळून कर कारण तुझ्या विरोधात सगळे पुरावे आहेत पोलिसांकडे त्यामुळं तुला ना ते कधी बी उचलू शकतं. चला तुझ्या आवडीचं दूध पी आणि जर झोप लागलीच तर निवांतच हो. गुड नाईट. आणि हा मुकदम ते वहिनींना विचार गुड नाईट इंग्लिश शब्द बरोबर आहे का? उराय सांगितलं मी उगाराय सांगितलं बस बस खाली बस बस काय करायचं मम्मी आता जाऊ दे काय आता आपलं नशीबच खराब म्हणायचं आणि गप्प बसायचं. मग काय तर एवढं प्रयत्न करून पण ती निबेट काय ह्या घराच्या बाहेर जायचं नाव घेणं झाली बघ.